सकाळी सकाळी कामाच्या घाईमध्ये एक काम आगाऊ वाढून बसलं. मोटरच चालत नव्हती. परवाच्या दिवशी आमच्या टाकीमध्ये सापाचं पिल्लू पडलं होतं. मला वाटलं की पाईपमध्ये ते अडकलं का काय. तुम्हाला पुढे काय झाले ते दाखवेनच मी. त्या अगोदर मला सकाळी सकाळी छान अशी गॅसची पूजा करून स्वयंपाक करायचा होता, कारण समर्थाचे पप्पा सकाळी लवकर गेले होते. समर्थला जायचं होतं डबा घेऊन. आणि समर्थला काय मोटरचं काही काम वगैरे येत नाही, आणखीन त्याला सगळ्या गोष्टी मलाच कराव्या लागतात. जिथं आमच्या घरामध्ये कसं आहे बघा, जिथं प्रश्न असतो ना तिथं उत्तर म्हणून मला उभं राहावं लागतं. आणि मी राहतच पण असते. कारण बघा, स्त्रिया आहे ना, कुठल्याही क्षेत्रात कुठंही जावा, स्त्रिया मागं नाहीत. स्त्रियांना सगळ्या गोष्टी येतात. एक स्त्री काहीही करू शकते. तिच्या जर मनात आलं तर ती काहीही करू शकते. तसंच आमच्या घरामध्ये मला कुठलीही गोष्ट करायला सांगा, मला ती येते आणि मी ती करते. कारण जबाबदाऱ्या अंगावर पडल्या की त्या आपल्याला पेलाव्याच लागत असतात. आता समर्थाच्या पप्पाला कामाच्या ह्यांनी कुठल्या घरातल्या गोष्टी बघणं होत नाहीत. सकाळची वेळ होती, स्वामींची छान अशी पूजा वगैरे करून घेतली. 6:30 वाजलेले आहेत आणि छान अशी स्वामींची पूजा आज मी केली. कारण फुलं वगैरे वाहिली नाहीत, आणखीन फुलं नंतर वाहते, जरा थोडीशी उमलल्यानंतर वगैरे. टायमिंग बघू शकताय तुम्ही किती वाजलेले. हल्ली मला आता लवकर उठावं लागतं, त्यामुळे लवकर उठली की माझी कामं पण लवकर होतात. कारण सासूबाईला आणल्यापासून मला आता 5-5:30ला कंपल्सरी उठावं लागतं. तेव्हा कुठं मला 12-1ला काम आवरतं आणि 1-1:30ला जेवायला मिळतं, असं काम आहे ते. इकडे सांडग्याची भाजी डब्याला केली होती. समर्थला डबा वगैरे भरून दिला आणि त्यानंतर बसलं, म्हटलं मोटरला झटत बसते मी. तासभर गेला मोटरला, पण मोटर नीटच केली मी. आणि सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या मला आमच्या ह्यांच्या कामावरच्या मुलांनी शिकवलेल्या आहेत. मोटर बंद पडल्यानंतर काय करायचं, कुठला पाईप खोलायचा, काय करायचं, हे सगळं शिकवलेलं आहे. कारण पोरं घरी नसतात, समर्थ इथं नसतो, त्याचे पप्पा नसतात, मग ह्या सगळ्या गोष्टी मला कराव्याच लागतात नाईलाजाने काही ना पण. म्हणून म्हणते ना की जिथं प्रश्न असतो ना आमच्या घरामध्ये तिथं उत्तर म्हणून मी उभा राहत असते. समर्थला काही ह्या गोष्टी आणखीन येत नाहीत, लहानच आहेत खरं तर तो तसा. आणखीन बघायला गेलं तर शिक्षणानिमित्त पोरं बाहेर असले की ह्या गोष्टी त्यांना जमतच नसतात. त्यानंतर तो गेला, त्याला आवरून वगैरे देऊन टाकलं मी. आणि कसा हा पाईप खोडला पकडणे. पाईप खोडला, मला असं वाटलं की सापाचं पिल्लू तिथं अडकलं का काय, पण तिथं काडीपिटीतली काडी अडकली होती. आणि ज्यावेळेस मी मोटरमध्ये पाणी म्हणजे पाईपमध्ये पाणी भरलं, त्यावेळेस असं इतकं ती पाणी बुडबुड वाजले की मला वाटलं सापाचंच पिल्लू बाहेर आलं की काय, पण सापाचं पिल्लू नव्हतं आलं बाहेर. सापाचं पिल्लू जिवंतच आहे आणि आणखीन टाकीमध्येच आहे. आता काही बी करून संध्याकाळी ह्याने आले की समर्थला आणि ते टॉर्च लावून ते सापाचं पिल्लू टाकीतलं काढायलाच लावते बकेटने. कारण भीती वाटते, उद्या ते मोठं होऊन त्याचे मोठी आणखीन दुसरी पिल्लंसुद्धा बनवू शकतात. परवा वाऱ्या करताना भरपूर पाऊस झाला होता आमच्याकडे ना, तर त्यावेळेस ती पाण्यामध्ये टाकीत पडलं होतं. ते कुठून तरी पडलं असेल वाऱ्याच्या ह्याने. त्यानंतर टाकी सगळी साफ करून घेतली. त्या पंखाच्या तिथलं मोटर एकदाशी चालू झाली. म्हणूनच म्हणते ना की बायका कुठल्याही कामामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये अजिबात कमी नाहीत. चला तर ताईंनो, असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.